हे घे, दूध घेऊन टाक. अगं पण मी कशी काय पिऊ? अगं मला नकोय. गरोदर बाईचं मन मोडायचं नाही म्हणून मी आपलं हो म्हटलं. हा हे तू पिऊन टाक. हा पिऊन टाक. हा पी, गटागटा पिऊन टाक. शाबास. काय हे बघ, दूध इकडे लागलंय बघ सगळं. हा हा बावळट कुठली दूध पिते. मालू, आज जर मी विडा आणला नाही तर मी माझ्या मिशा काढेन. तुम्हाला मिशा आहेत तरी कुठे? अगं खचवू नकोस, अशी बोलायची पद्धत असते मालू. सगळं नीट होईल ना? येऊ देत, मिशा काढतो मग मला कळेल की येऊ. तसं नाही. मग विडा हे लक्षात ठेवलं पाहिजे. विडा आणताना स्वरक्षण गरजेचं. त्याची व्यवस्था केली आहे मी. हे बघ हे बघ हे बघ. हे कशासाठी? असं दरोडेखोर करतात. म्हणजे? अगं असं घोंगडं घालून चोरीला जातात, चोरी करतात. जमेल ना हो तुम्हाला? जमलं बघ. अरे ते विडा आहे. कुंदी सांगत होती की हल्ली आपल्याकडे चोरी करणाऱ्या दरोडेखोरांची टोळी आली आहे म्हणे. शेजारी नाडकर्ण्याच्या घरातून गव्हाचं पोतं म्हणून त्या सासूलाच उचलून घेऊन गेले. म्हातारी वाटेत केकटायला लागली तेव्हा रस्त्यात दिली फेकून तिला. अरे मी ठरवलंय आता चोर येऊच दे, चांगली अद्दल घडवणार आहे मी त्याला. चोऱ्या करतात म्हणजे काय काय कार्टी आहे. माझा विषय किती महत्वाचा चाललाय आणि ही झोपते. जरा सरका. हे कोण आहे? नळे मांजर मांजर. मांजर आहे? मग ठीक आहे. चोर चोर चोर! नळे उठ! नळी चोर पकडलाय! नळी उठ! चोर पकडलाय! नळी उठ उठ! मेली थांबा मेल्या, तुझ्या डोळ्यात चांगला चुना घालते म्हणजे आयुष्यात कधी तू कुणाच्या घरी चोरी करणार नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.